सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू असताना एका मतदारसंघाची सर्वात जास्त चर्चा आहे ती आहे परभणी लोकसभा मतदारसंघाची. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीतर्फे महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि महाविकास आघाडीकडनं संजय जाधव उर्फ बंडू जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. या दोघांमध्ये महत्वाचा प्रश्न असा उभा राहिलेला आहे की येथे आपण बघायला गेलं तर महादेव जानकर हे धनगर समाजामधून येतात आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर ते नेहमी आक्रमक भूमिका घेतात. पण काल झालेल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेमध्ये कुठेही धनगर आरक्षणाचा उल्लेख झालेला नाही. त्यामुळे विरोधकांना टीका करण्याची एक संधी मिळालेली आहे. नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहतात संकल्प टुडे. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये डावी विचारसरणी, काँग्रेस आणि त्याच्यानंतर शिवसेना असा परभणी लोकसभा मतदारसंघाचा आतापर्यंतचा प्रवास राहिलेला आहे. या वेळेला महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार संजय जाधव हे की जे उद्धव ठाकरे गटासोबत राहिलेले आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि महायुतीने मात्र उमेदवारी दिली होती ती महादेव जानकर यांना. या दोघांमध्ये आता लढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परभणीमध्ये सभा घेतली. या सभेमध्ये विरोधकांचा असा आरोप आहे की या सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी 2-3दा उल्लेख केला की महादेव जानकर हे माझे लहान भाऊ आहेत आणि त्यांना तुम्ही विजयी करा. पण या वेळेला नरेंद्र मोदी यांनी कुठेही धनगर आरक्षणाचा साधा विषय सुद्धा काढले नाही. त्यामुळे विरोधक म्हणतात की जर हा तुमचा लहान भाऊ आहे, राज्यात आणि केंद्रात दोन्ही जागी जर महायुती सत्ता आहे तर धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी का लागत नाही असा प्रश्न सध्या विरोधक उपस्थित करतायत. महादेव जानकर यांना उमेदवारी का देण्यात आली? कारण की परभणीमध्ये जर आपण जर समजा एकंदरीत मतदान जर बघितलं, मुस्लिम समाजाचं मतदान ते जास्त प्रमाणात आहे, त्यानंतर मराठा समाजाचं आणि त्याच्यानंतर धनगर समाजाचं मतदान हे मोठ्या प्रमाणात आहे. एकंदरीत ही स्थिती आहे. त्याच्यानंतर शरद पवार यांनी एक आखणी केली की माढा मतदारसंघामधनं महादेव जानकर यांना उमेदवारी द्यायची आणि त्याचा फायदा कुठं ना कुठं बारामतीमध्ये शरद पवार यांचा कन्या सुप्रिया सुळे यांना झाला असता. पण देवेंद्र फडणवीस यांनी महादेव जानकर यांची समजूत काढत त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघामधून उभं केलं आणि तिथून हे सुरू झालं की परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये आयात केला उमेदवार असा आरोप संजय जाधव यांनी लगेच केला. मुळात परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये मागच्या 5 वर्षापासून जी अजित पवार गटातील एक सक्रिय जे उमेदवार आधीचे होते राजेश विटेकर यांनी पूर्ण तयारी केली. दांडगा जनसंपर्क त्यांचा होता आणि एवढं सगळं असताना राजेश विटेकर यांचं तिकीट फायनल असं समजलं जात होतं. राजेश विटेकर आणि संजय जाधव या दोघांमध्ये सरळ लढत होईल असं परभणीकरांना वाटत होतं. पण अचानक महायुतीने उमेदवार बदलला आणि महादेव जानकर यांना आणून परभणीमधनं उमेदवारी दिली. त्यामुळे राजेश विटेकर नाराज आहे अशाही चर्चा आहेत. त्याच्यानंतर धनगर समाजाचा प्रश्न घेऊन महादेव जानकर हे नेहमी आक्रमक असतात. त्यांना मंत्रिपद सुद्धा दिलं गेलं होतं. पण या वेळेला नरेंद्र मोदी कालच्या सभेमध्ये 35 मिनिटाच्या भाषणामध्ये नरेंद्र मोदींनी कुठेही साधा उल्लेख सुद्धा धनगर आरक्षणाचा केलेला नाहीये. मराठा आरक्षणाचा सुद्धा प्रश्न खूप गंभीर झालेला होता. आता आपण एकंदरीत पाहायला गेलं तर राजेश विटेकर यांची नाराजी आहे असं बोललं जात आहे. तशा पद्धतीच्या बातम्या ह्या माध्यमांमध्ये आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बंडू जाधव यांनी सुद्धा काल एका सभेमध्ये बोलत असताना असं विचारलं की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये तुमची सत्ता आहे तर मग तुम्हाला तुम्ही आरक्षण धनगर समाजाचं का आणू शकत नाही हाही प्रश्न संजय जाधव यांनी उर्फ बंडू जाधव यांनी हा उपस्थित केलेला आहे. एकंदरीत आपण पाहायला गेलं तर परभणीची सध्याची स्थिती ही अत्यंत कमालीची उत्कंठा शिगेला आलेली आहे. कारण धनगर साम्राज्य सेनेचे सखाराम बोबडे यांनी सुद्धा उमेदवारी दाखल केलेली. ते आमदार गोपीचंदजी पडळकर यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात आणि त्यांच्यामुळे सुद्धा धनगर समाजाचा हा मोठा मतदार हा तिकडे जाताना दिसत आहे. एकंदरीत आपण जर चित्र पाहिलं तर परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. आता पाहावं लागेल की त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाची भूमिका, मराठा समाजाची भूमिका ही नेमकी कशी ठरती. मुस्लिम समाजाचं हे मतदान हे निर्णायक आहे. मुस्लिम समाजाचं मतदान नेमकं कोणाकडे जातं याविषयी आता जे चर्चा चालू झालेल्या आहेत. मुस्लिम समाजाचं मतदान पाहूया कुठं जातं आणि परभणीची निवडणूक ही अत्यंत चुरशीच होणार हे मात्र सिद्ध झालेलं आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका.